हाय एव्हरीवन. दिवसाची सुरुवात आज खूप छान झाली होती झाडांना पाणी घालून. आणि घरी एकटी असताना लंच मध्ये काय खायचं हा माझा रोजचा प्रश्न. आज त्याचं उत्तर होतं गार्लिक राईस. सिम्पल, क्विक बट व्हेरी टेस्टी. ट्रस्ट मी, सिम्पल थिंग्स नेव्हर डिसपॉइंट यू इन लाईफ. 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, त्यामध्ये तिखट टाकलं आणि छान खलबत्त्यात ठेचून घेतलं. फोडणीसाठी पॅन मध्ये ऑइल, मोहरी आणि कढीपत्ता टाकला. त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण स्मेल येईपर्यंत छान परतून घेतला. मग शिजलेला राईस टाकून त्याच्यामध्ये मीठ आणि कोरिंडर टाकून छान पुन्हा 2 ते 3 मिनिटं परतून घेतलं. आणि मस्त काकडी आणि दही, ज्यामध्ये मी जिरा पावडर आणि मीठ टाकलं होतं, त्याच्यासोबत खाल्लं. ऑनेस्टली दही खाऊन मला खरंच खूप झोप येत होती, पण घरामध्ये काही ग्रोसरी आणि व्हेजिटेबल संपले होते, सो आय डिसाइडेड टू गो टू मार्केट. हे इंडियन स्टोअर तर नाही, पण ऑलमोस्ट सगळ्या इंडियन गोष्टी इथे भेटतात. स्पेशल इंडियन स्टोअर सुद्धा आहे, पण ते घरापासून जरा दूर असल्यामुळे मी एकटी जात नाही. सगळे स्नॅक्स इथे भेटतात, जलेबी सुद्धा, जी की मी घेतली नाही कारण ऑफकोर्स ती फ्रेश नसणार म्हणून. आंबे तर खूप जास्त महाग, 850 रुपये किलो. एकदा घरी आणले होते आम्ही आणि सगळे खराब निघाले. फॉरेन मध्ये राहणं खरंच खूप सुंदर आहे, पण जोपर्यंत भारतामध्ये 15 रुपयाला मिळणारी कोथिंबीर ते 160 आणि 50-60 रुपये किलोने भेटणारी हिरवी मिरची इथे 850 रुपये किलोने भेटत नाही तोपर्यंत. पण पार्लेजी मात्र 5लाच. हा वेट, 5 ACK म्हणजे 40 रुपये. म्हणून आता ठरवलंय भारतात आल्यावर भरपूर पार्लेजी बिस्किट खाऊन घ्यायचे. बिलकुलच जेवण बनवता येत नसेल तर फ्रोझन फूड सुद्धा आहे, पण अख्खी सॅलरी घालवायची मात्र तयारी ठेव. घरी आले, ब्लॅक कॉफी पिली आणि मग डिनर बनवायला स्टार्ट केलं. आजचा मेन्यू होता महाराष्ट्रीयन स्पेशल वरणफळ, ज्याला बरेच जण दाळ चकोल्या सुद्धा म्हणतात. आमच्याकडे एक मधून एकदा तरी हे दाळ चकोल्या बनतच, कारण योगेशला तर खूप आवडतं. डिनर केलं आणि रोज संध्याकाळी माझ्या किचनच्या खिडकीमधून हा सुंदर सनसेट बघायला मला खरंच खूप आवडतो. आय फील सो ब्लेस्ड. आणि असाच हा ब्लॉग मी इथे एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.